होतो 75 वर्षीचं म्हातारं. 75 वर्षीचं म्हातारं कधी कीर्तन मा भजन म्हणे नाही, कीर्तन माई बसता नाही, स्टँडवर गाणं म्हण राहत. ए आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशामा पोटाना बोलावतो केवासते. येतो बुका मग का गट्टा म्हणतो तुला. 75 वर्षीचं म्हातारं हो अरे म्हणा बाबा कीर्तन लिहि पडेल शेत आणि ते स्टँडवर गाणं म्हण राहत. गाणं बी कोणतं म्हण राही ना. ए धोकेबाज 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 या गाणं म्हणा मग उद्धार होईल का याना. हा कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे. काय काय म्हातारास नाक आयुष्य चालणार जात तरी त्याला भगवंत सुधरत नाही. दोंडायचा मग एक म्हातारा मागली गेली, मग लगीन चालू होतं, लगीन मागे लगीन लागे पंगत चालू होती, जेवण करली ना घर काय कामधंदाने म्हणशील खुर्ची वळली नाही कोपराला पटेल होता मंडपना. लग्नाने शेवटली विधिरास नवरदेव नवरी गुन्ह्या टाकतस 80 वरीस म्हातारा तर किरांत नवरदेव नवरी गुन्ह्या टाक राहता जाऊ तर किसने करू ना म्हातारील म्हणे मला पान लय म्हणे पेवा म्हातारीन तांब्यावर दिने गुच्चूक पान प्यायला पाहिजे या तोंड मा जात नाही म्हातारीवर गुन्ह्या टाके भो म्हातारीन बरेल तांबे डोकार वडी पेका घे डोकं फुटी. म्हातारा 7 पोरे होतात 7 पोरेने फोन कर दिना सासराले मामाजी म्हण बापना डोकं फुटी घेता काल या म्हणे. आता येरार ना दाख मा 7 होतात म्हणे येरार ना दाख मा 7 बटणार 6 गरीबडा होता 7वा बोलका होता बैठक कॉल मा 7 वेई बसेल होतात 6 काय बोलत नाही पण दाखला आगाव होता का म्हणे वेई डोकं कसं काय फुटणं म्हणशील को द्या हो म्हैस निघो माल दिना म्हणून नाही हो मग काय बांधवर त्याने पाय सटकी का म्हणे नाही हो मग डोकं कसं काय फुटणं हो ना तू किरांता बाजू मा ना तू म्हणे बाबा मी सांगू का म्हण बाबा डोकं कसं काय फुटणं. अहो बाबा म्हणे तू टोय का मोठय गावना बाबा म्हण सांग रे भाऊ तू बाबा डोकं कसं काय फुटणं म्हणे काही नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं नवरदेव नवरी गुन्ह्या टाकनंतर तो म्हातारा तर किंवा म्हणा आजी पाणी माग मन आधी या लोटाभर दिने गुच्चू पान प्यायला पाहिजे ना या तोंड मा जात नाही म्हातारीवर गुन्ह्या टाके म्हातारीन बरेल तांबे या डोकार वडी पेकेल म्हणे डोकं फुट जायचं वेई लयल कपडा घर लई घेत ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं. म्हणजे कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे बरोबर आहे की नाही. हो 75 वर्षीचं म्हातारा म्हण राहत हे आस्ती निहायत निरात. अरे ती चाल जर आवडत असेल ना भाव आपले ओतायचे मला सांगायला आवडतं चाल कसली असू दे ना भाव आपले टाकायचे जसं की तेरे प्यारे में का दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे बातें में काना घर छोड़ आ 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 गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई तेरी बातें में काना घर छोड़ आ गई तेरे बात तेरे प्रभु घर छोड़ आ गई ओ तेरे बातें में काना घर छोड़ आ गई तेरे बातें में काना घर छोड़ आ गई. गाणं कसलंही असू द्या भाव आपल्या भगवंता प्रतीचे असले पाहिजे बरोबर आहे का नाही. हा 8 भजन म्हणा सांग का बरं याट्याना तरुण भाऊशने आज शिवजयंतीनं कीर्तन ठेवले न ते बाकीना तरुण यासले जरी भजन म्हणा सांग आडे म्हणतात नाही एखादी पूर्ण यासले ब्लॉक कर व्हॉट्सअपले इन्स्टाले मग या पडेल बी तडा आडे बट्ट आणि पडेल बी तडा आडे म्हणतस या पाखरा आजाद केले आई म्हणा उद्धार होईल का आयतून पाखरान करता मनीषनी काही फायदा होईल का भाऊ तू पाखराला आजाद नाही कर रे तू ना पाखरू ऑलरेडी आजाद होत रे तू ना पाखरानं पहिलेच ठरेल होतं मन लगीन बुंदी येडाले वाढायला लावतो असं. हा तिनं पहिलेच ठरेल तुला फक्त मोबाईल रिचार्ज मारण करता तरी ठेल होतं बानट सुरूत नाले उलट ते लगीन करीन 3 वर्ष म्हणतात आणि 19 पोऱ्या असतील कड्यावर बाबा ते 19 पोऱ्याची कड्यावर धरत माहेर माये जाऊ चौक मा बटेल याल तर 3 पोऱ्याला सांगा बघ पाहू मामा कसा बसलाय बघ कत जाय तू ना पाखरा. हा अरे त्या पाखऱ्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंता प्रतीचे भाव चेंज कर ना. वा महाराजची मला फक्त इथलं सांगण्याची चाल कोणती कराय ना आपण भगवान नाम चिंतन लेवायला अजिबात आहे काही करा नाही आई वय ना मानचेस ना तुम ना बहिणी सोन तुमले बॅटे भजन म्हणा सांग काटे म्हणतीत नाही लगीन ना गाणं म्हणाला आहे काही करतीत नाही त्या गाणं काही जना बहिणा लिखेल नाही काही संतच ना लिखेल नाही काही देवनी स्तुती नाही तुम ना गाणं म्हणजे आटे भजन म्हणाला तुम्ही कमीत कमी 1500 बाया बसेल तुमना आवाज कितला यायला पाहिजे होता बहिणी सोन कितला आवाज यायला पाहिजे होता
एवढ्या बाईसना आवाज कितला यायला पाहिजे तुम्हाला आवाज ताकद इतली भारी आहे ना कुठेतरी असले जमणार नाही यास ना आवाज कुठेतरी फरक पडत असतो तुम्हाला आवाज नाही अशी ताकद आहे ना सरस्वती मातानी कृपा आहे तुम्हाला आवाज नाही अशी ताकद आहे ना तुम्हाला मना मावीन रडा मावी ताकद चांगली आमना तरी आवाज मग कुठेतरी सत्यानाश होई जा आम्ही जर म्हणाल गो ते आमना स्वर चालना जाई रडाल गो ते रडता येत नाही आपली सगळी माय मरेवर बी 2 जण हात धरून काढ देतात आता कारण आपला रडा मावी ठिकाणा नाही आपलं माय मरेवर बी का शोधवर रडणार असं आपलं रडू नको पण भुकू बी नको या हात धरायला ततान गरमा काढा रही नाही ते आई मायना आवाज माशी ताकद दुसरा माय मरेवर बी मन माय बटा गाव रडावास बरोबर आहे का नाही मग तुम्हाला आवाज कितला यायला पाहता बहिणीच आटे देऊ नको जण म्हणा कटाया लगीन ना गाणं म्हणू नका असं म्हणत नाही लगीन ना गाणं म्हणू नका असं नाही म्हणणं माले लगीन ना गाणं म्हणा ती बी आपली संस्कृती ती टिकायला पाहिजे पण ती जितला जोरमा म्हणतास ना गाणं त्यापेक्षा हाय भजन देऊन जास्त जोरमा म्हणू कारण यानावर आपला जीवनना उद्धार होणार आहे ती संस्कृती टिकाणी आहे पण आता भगवान आपला उद्धार कर देईन ना मग आटे म्हणायला पाहिजे ना आटे विठ्ठल विठ्ठल म्हणून सांगू आटे म्हणतीत नाही आणि लगीन ना गाणं ए कोणी टाकी अंगण मा खाटशील काय ती काढली कोणी टाकी अंगण मा खाट देवाचं भजन गायचं पहिल्या बाया निंता निंता बी भजने म्हणत हे जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहिराला माझ्या जाते माहिराला जाडो जाडी पांदो पांदी सांगा पाखरानो पंढरीची वाट मला दावाची म्हण्यानो जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहिराला माझ्या जाते माहिराला हो पहिल्या बाया गट्यावर गाणं म्हणत हे ओव्या गाऊन ईश्वरात दाशी जनीच्या घरात दडन दडिले सख्या श्री हरी आडचोरीचा माझ्या घरी आपला काना देशमा बाया आहेत ना गट्यावर गाणं म्हणे त्या गाणाच माहिती सुद्धा आहे ना नवीन लग्न होईल पोरे ना असे ढसढस रडे गट्यावर ना गाणं बी तसा होतात पहिल्या बाईस ना हा एक ओवी गातो ऐका हे भाऊ बहिणी ना जगडा जगडा दया कावनमा बहिणीला डोळे पाणी बंडू मना पस्ताई मनमा कसं वाटत आहे का असं चित लागत नाही का माय हो काय मजा न म्हण हो माय बिचाराने असा गाणं होता आतेने बाया लेकरे झोपडान टाइमले बी गाणं म्हणता येते आतेने पोरीसले पोरे झोपडान टाइम सोडी दे झुमकी तू नाचू नको पोरेस मजा काय वयन लागी बहिणी त्या लेकरेसले हा पोरे झोपडान टाइमले असा गाणं म्हणते येडे अक्का विठ्ठल विठ्ठल भगवंताला भेटण्याची गोपिकांना एवढी ओढ होती ना एवढं प्रेम महाराज काही काही गवडणी येत ना शपक आहेत पण त्यांच्यामधनं संदेश खूप चांगला जातो हे गोपी भाव सांगत असताना एक गोपिका सांगते हे